आता पाहूयात राज्यातल्या मोठ्या टॉप 9 बातम्या। निवडणूक आयोगाकडून शरद पवार गटाला मोठा दिलासा देण्यात आलेला आहे। तुतारी आणि पिपाणी चिन्ह गोठवण्यात आलंय, तर शरद पवार गटाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह कायम राहणार आहे। लोकसभा निवडणुकीत तुतारी सारख्या दिसणाऱ्या चिन्हांमुळे पवार गटाला फटका बसला होता। शरद पवारांकडून अमित भांगिरेंना अकोले येथून उमेदवारीचे संकेत देण्यात आलेत। आमदार किरण लहामटेला खाली बसवा, अमित भांगरेंच्या मागे शक्ती उभी करा, शेतकरी मेळाव्यात शरद पवारांनी जनतेला हे आवाहन केलंय। लाडकी बहीण योजना नसून लाडकी खुर्ची योजना सुरू, भावी मुख्यमंत्र्यांची संख्या बघता 3 ते 4 खुर्च्या तयार ठेवा। धनंजय मुंडेंच्या भावी मुख्यमंत्री बॅनरवरून जयंत पाटलांचा टोला। पण लाडकी मुख्यमंत्रीच्या खुर्च्या ज्या आहेत, हे जे आपण लाडकी चालू आहे ना, ती लाडकी खुर्ची योजना आहे खरं म्हणजे। हे जे प्रत्येक ही लाडकी मित्रपक्षाचं खच्चीकरण करणं ही भाजपची नीती, सुप्रिया सुळेंचा भाजपवर निशाणा। भाजपच्या बैठकीत लोकसभेतील अपयशावरून अजितदादा शिंदे गटावर आरोप। लोकसभेत अजित पवार गटाच्या काही नेत्यांनी मदत केली नाही, तर काही आमदारांनी मवियाला मदत केल्याचा आरोप, सूत्रांची माहिती। लोकसभेला शिंदे गटाला 15 जागा देण्याची काहीही गरज नव्हती। शिंदेंना 15 जागा दिल्यानं विधानसभेत अडचण होण्याची शक्यता। भाजपा नेत्यांच्या कोर कमिटीच्या बैठकीत तक्रार, सूत्रांची माहिती। विधानसभा निवडणुकीला महायुती म्हणूनच सामोरे जायचं आहे। केंद्रीय पक्षश्रेष्ठींच्या राज्यातील नेत्यांना निरोप, तर भाजपनं 160 ते 170 जागा लढाव्यात, नेत्यांचा आग्रह। माध्यमांना बाईट देण्यासाठी भाजपाकडून एकूण 10 नेत्यांची टीम, सकाळी 4 तर दुपारी 6 नेते माध्यमांना बाईट देणार। पंकजा मुंडे, शेलार दानवे, महाजन दरेकरांचा समावेश। उज्ज्वल निकम यांची भाजपच्या प्रवक्तेपदी निवड। काही दिवसांपूर्वीच निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती। सरकारी वकील असतानाच निकम यांची प्रवक्तेपदी वर्णी।